शरम वाटते? तू शुद्धीवर आहेस? मी शुद्धीवर नव्हते, तू आणलास मला शुद्धीवर तुझ्या दुटप्पी वागण्याने. काय वागलो मी तुझ्याशी दुटप्पीपणाने? शरद, मी तुला स्पष्टच सांगते, मला आपल्या रिलेशनशिप मध्ये कुठलीही भागीदारी नकोय. कसली भागीदारी? अरे आपले संबंध निखळ मैत्रीचे, पारदर्शक, परस्परांच्या सामंजस्यत्वाचे. दॅट्स इट. मी मैत्री करतोय, मैत्रीचा व्यवहार नाही करत, कळलं? पण मला व्यवहाराशिवाय काहीच जमत ना. मैत्री ना प्रेम. या मैत्रीमध्ये तुला कसला व्यवहार अपेक्षित होतो? अच्छा. मला वाटलं माझ्याप्रमाणेच तू देखील तो सर्व तुझा पास समजून सर्वस्वी माझं होशील. मग माझ्या लक्षात आलं, यू वॉन्ट द केक अँड हॅव इट. हे बघ मृणाल, माझा भूतकाळ काय किंवा भविष्य काळ काय हे मी माझं ठरवेन. तर ठरवणारी तू कोण? मी तुझं वर्तमान. नाती गोती पाश बंध या कशा कशाला न जुमानता सर्वस्वी तुझी होणारी, तुझं भविष्य घडवणारी. तू काय मला रोखता समजतेस? रोखताय मी की जोशी कुटुंबियांच्या कुंडीतून उपटून तुझ्या घरासमोर लावायला मी रोखताय? पाळंमुळं आहेत ना, त्या जोशी कुटुंबियांच्या घरात रुतलेली आहेत घट्ट. तू मला बोनसाय म्हणून तुझ्या घरासमोर लावू शकत नाहीस आणि मला व्हायचं नाहीये तुझा बोनसाय. अंडरस्टँड दिस व्हेरी क्लिअरली. कसलेही संबंध राहणार नाही. नाही बरोबर आहे मॅडम, तुमचं बरोबर आहे. अहो आम्हा पोलिसांची नोकरी म्हणजे थँकलेस जॉब आहे एकदम. हो नाही, आम्ही एखाद्या कामगिरीत चांगलं काम केल्याचं छापलंय का तुम्ही कधी? छापलंय का? अहो आम्ही एखाद्या गुन्हेगाराला पकडलं की अजून 10 गुन्हेगार का बाहेर आहेत म्हणून तुम्ही बोंब मारता. नाही तुम्ही म्हणजे तुम्ही नाही हो, तुम्ही प्रेसवाले. तेच ते. आणि एकदम होलसेलमध्ये 10 जणांना आत टाकलं की पुराव्याविना एवढ्या जणांना आत का टाकलं म्हणून तिकडून बोंब मारता काय? तुम्हाला नाही बोलत हो, एकूणच तुम्ही सगळेच जण प्रेसवाले. हा त्याच केसबद्दल बोलतोय, ती दूषित पाण्याच्या बाटल्यांची केस. आता ती मुलं काय करायची? ती रिकाम्या बाटल्या घ्यायची, त्याच्यात गढूळ पाणी भरायचे आणि विकायची. आम्ही त्यांना आत टाकलं तर त्या बाटल्या सील करणारे बाहेर का म्हणून बोंब मारतात. आणि त्यांना आतमध्ये टाकायला जावं तर वरून आम्हाला फोन येतात. हो नाही हे ऑफ द रेकॉर्ड बरं का. हो त्यांनी गुन्हा कबूल केलाय असंच छापा तुम्ही. छापा हो, मी सांगतोय ना तुम्हाला, त्यांनी गुन्हा कबूल केलाय. ओके बाय. ओके ठीक आहे. साहेब काय? मुलांनी गुन्हा कबूल केल्याचं पेपरात छापून आलंय आधीच. असं का? अरे वा. माझं नाव आलंय की नाही त्यात? नाही, तुम्ही मारहाण केलेल्या काळ्या निळ्या पडलेल्या मुलांचे फोटो छापलेत. काय सांगता? बघू. बघायचं आहे काय त्यात? तुम्हीच मारहाण केलीत ना? फोटो नंतर छापलेत, मीच काढून दिलेत पेपरवाल्यांना. तू फोटो छापलेस? हरामखोर, माजलास का रे? कॉलर सोडा. साहेब कॉलर सोडा. हवालदार आतमध्ये टाका हरामखोराला. एक मिनिट. माझी काही ओळखीची प्रेसवाली मंडळी बाहेर उभी आहे, बोलव त्यांना.
नाहीतर काय आहे की अजून एका निरपराध मुलाला विना चौकशी विना आरोपपत्र आत केल्याचं उद्याच पेपरमध्ये छापून येईल. अजून एका म्हणजे? साहेब, मी ह्या आधी तुम्हाला भेटलो होतो त्या मुलांनी सील केलेल्या पाण्याच्या बाटल्या विकल्या आहेत हे सांगायला, पण नाही, त्याच मुलांनी त्या पाण्याच्या बाटल्या दूषित पाण्याने भरल्या आहेत असं त्यांना मारहाण करून त्यांच्याकडनं कबुली जबाब घेतलात तुम्ही. ते तुम्हाला सांगत होते की त्यांनी पाण्याच्या बाटल्या कुठून आणल्या, पण त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं सोयीस्करपणे. हे कुणी सांगितलं तुम्हाला? माझे काही मित्र असतात, तुमचे असतात ना तसे. साहेब, मी तुम्हाला एवढंच सांगायला आलोय, खऱ्या आरोपींना पकडा, नाहीतर ही केस मानवी अधिकार उल्लंघन आयोगाकडे सोपवण्यासाठी काही मंडळी तयार आहेत. माझं बोलणं तुम्ही शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. थँक्यू. तुम्ही दोघं असं काळजीत का पडलात? मला खरंच काही झालेलं नाहीये. तू कुणाची फसवणूक करते सुधा? तुझी स्वतःची की आमची? यात फसवणुकीचा प्रश्नच कुठे येतोय? बघ, तुला काहीतरी त्रास झाला म्हणून त्यांनी दोघांनी बोलून घेतलं ना आम्हाला इथे, म्हणून तो विचारतोय फसवणूक कसली म्हणून. तू डॉक्टरांना दाखवलंस? हो, त्यांनी एक्सरे काढायला सांगितलंय. काय त्रास होत होता तुला? त्रास म्हणजे काय होत होतं तुला? अरे, मी सुनंदाला नव्हते का घेऊन जात माझ्या बरोबर? पण तिला हे सांगत होतीस ना की जयाला काय सांगू नकोस म्हणून. ते का? काय झालं तुला नेमकं? काय म्हणाले डॉक्टर? गाठ आहे म्हणाले, पण ती गाठ कॅन्सरचीच असेल असं नाही. बायोप्सी झाली? हो. इतकं होईपर्यंत तुला आम्हाला कोणाला काही सांगावंच वाटलं नाही? कसं सांगू मी जया? मी एकटीने काय काय सहन केलं ते माझं मला माहितीये. कोणी सांगितलं होतं तुला एकटीने सहन करायला? आम्ही काय मेलो होतो? आम्हाला सांगितलं असतं तर. अरे, तुला मलाही सांगता आलं नाही सुधा. बोल ना, तुला नेमकं काय झालंय? हे कधीपासून होत आहे? मी चहा घेऊन येते. जया, बघ, सगळे रिपोर्ट्स घेऊन आपण उद्याच्या उद्या हॉस्पिटलला जाऊ. तुझा तो रेडिओलॉजिस्ट कोणतरी ओळखीचा आहे, त्याला फोन करून सांग. उद्याच्या उद्या सुधाला घेऊन आपण हॉस्पिटलला जाऊ. हे बघा, मला इमिजिएट रिझल्ट्स हवेत. उगाच फालतू गोष्टी करू नका. त्या प्रेस आणि मीडियावाल्यांनी तर नाकी नऊ आणलेत. आय जस्ट हेट देम. तुम्ही लवकरात लवकर ऍक्शन घ्या. एक्सक्यूज मी, आय विल कॉल यू लेटर. बाय. आपणच मिस रेश्मा कपाडिया का? तुम्ही? मी आकांक्षा जोशी. व्हॉट कॅन आय डू फॉर यू? आपणच रेश्मा कपाडिया असं कळलं तर आपल्याला नीट बोलता येईल. व्हाय डू यू वॉन्ट टू नो दॅट? मी जरा इथे बसू का, म्हणजे आपल्याला पुढचं सविस्तर बोलता येईल. हे बघा, इथे आता माझी एक अपॉइंटमेंट आहे आणि अपॉइंटमेंट शिवाय मी कोणाला भेटत नाही. नाही, तुमची अपॉइंटमेंट आहे याची मला पूर्ण कल्पना आहे, पण मॅडम तुमची अपॉइंटमेंट 6 वाजता आहे. तुम्हाला कसं कळलं? हा प्रश्न तुम्ही मला विचारला नाहीत तर बरं होईल, कारण
नाहीतर कुणाशी अपॉइंटमेंट आहे तेही सांगावं लागेल. अच्छा, म्हणजे तुम्ही पत्रकार आहात. मॅडम, तुम्ही मला तुमचं खरं नाव सांगायलाही तयार नाही आहात. मग मी माझा पेशा तुम्हाला का सांगू? अर्थात तुमचा पेशा मला चांगला माहिती आहे. मिस रेश्मा कपाडिया, मॅनेजिंग डिरेक्टर, त्रिवेणी मिनरल वॉटर कंपनी. हे बघा, माझा त्या कंपनीशी काही संबंध नाहीये. पण दूषित पाणी विकणाऱ्या कंपनीच्या बाटल्यांशी तर तुमचा संबंध आहे. हो, पण तुमचा याच्याशी काय संबंध? दररोज पाणी पिणाऱ्या हजारो लाखो माणसांचाही तुमच्याशी संबंध आहे रेश्मा कपाडिया. आपल्याकडे मरताना माणसाच्या तोंडात गंगाजळ घालण्याची पद्धत आहे. Just shut your mouth, okay? तुम्ही कुठे जाताय? थांबा ना, तुमची इथे अपॉइंटमेंट आहे, मी जाते पाहिजे तर. हे बघा, मी तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील नाहीये. नाही, मी तुम्हाला कुठलाच प्रश्न विचारणारही नाहीये, कारण माझ्या कुठल्याही प्रश्नाचं तुमच्याकडे उत्तर नाहीये हे मला माहिती आहे. मला दुःख फक्त इतकंच होतं की तुमच्यासारखी माणसं स्वतःला का कधी प्रश्न विचारत नाहीत. काय करायचं, काय ठरवलंय तुम्ही? Nothing. Yeah, definitely, sir. But please see to it. Yeah. Okay. हाय. Okay, I'll call you later. Bye, sir. हाय. Can't you see I'm busy? Oops. I'm sorry. I'm very sorry. मी जाऊ का? कशाला आला होतास? काय नाही, असंच रिकाम तिकडे बसलो होतो. म्हटलं जरा बिझी माणसांना भेटून यावं. निशान, मी जोक ऐकण्याच्या मूड मध्ये नाहीये. हॅलो, मी सुद्धा जोक ऐकून हसवायला आलो नाहीये तुला इकडे. बिझनेस विषयी बोलायला आलोय. आय मीन बिझनेस. हे बघ, तू बिझनेस सोडून दुसऱ्या कोणत्याही विषयावर बोल. मला डिप्रेशन आलंय. डिप्रेशन? आणि तुला कशामुळे? त्या मिनरल वॉटरच्या प्रकारामुळे. अरे, आमच्या कंपनीचं नाव चुकून त्यात गोवलं गेलंय. हो, म्हणजे असेल म्हणजे. आणि चुकून गवलं गेलंय ना, मग काय टेन्शन घ्यायचं? फॉरगेट इट. असं विसरता येतं? आणि एक तर ते प्रेस आणि मीडियावाले, त्यांना तर काय एक नवीन सेन्सेशनच हवं असतं. मग काय? हा, तर काही लोक पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीतून सुद्धा जर का पाण्यासारखा पैसा कमवू पाहत असतील तर. तू सुद्धा त्यांच्याच बाजूने बोलणार? नाही नाही, अगं त्यांची बाजू घेत नाहीये मी तुझ्या बाजूने बोलायला आलोय. पण तुला बोलायला वेळच नाहीये ना. करता काय, अजून एक ग्रुप टेक ओव्हर करायची मला ऑफर आली होती. ते प्रोजेक्ट मी तुला समजवायला आलो होतो. माझ्याजवळ पैसे नाहीयेत. का? सगळे त्या बाटल्यांच्या पाण्यामध्ये बुडालेही काय? तू का सारखा सारखा तोच विषय काढतोयस? तू तरी तो विषय कुठे विसरतेस? मी सांगितलं ना तुला की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर आपण दुसऱ्या बिझनेस बद्दल बघू. अगं, इनफॅक्ट एका बिझनेसची बोट जर का पाण्यात बुडत असेल तर दुसऱ्या बिझनेसच्या बोटीत लगेच चढायचं असतं. निशांत, प्लीज. ओके ओके ओके, आय एम सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आपण असं करूया का रेश्मा, आपण कुठेतरी फिरायला जाऊया. ऑपरेशन अटळ आहे. हे मला कळत का नाही? मग तू टाळते का ते? त्याला अनेक कारण आहेत. तुला भीती वाटणं अशक्य आहे सुद्धा. शरद, मला भीतीच वाटते यावेळी. मला मरणाची भीती नाही वाटत आहे, पण इतकं छान आयुष्य जगल्यावर मरण येणं ही एक प्रकारे जगण्यावर मरणाची कृपाच झाली, नाही का? हॅलो. हा, हॅलो. कोण, बंटी का? कोण? शेठ? अरे राम राम. अरे राम राम काय, इथे माझ्या क्लबचा रामनाम सत्य करून टाकलायस तू. काव, काय झालं? अरे हसतोस काय? आता क्लबचा जॉकी म्हणून काय दुसऱ्याला नेमू? नेमा की. मग खरोखरच तुमच्या क्लबला रामनाम सत्य म्हणत 4 हरणाऱ्यांच्या खांद्यावरून न्यावं लागेल. आजकाल फार लीडरगिरी करायला लागलायस तू. वो तो मैं पहले से ही करता हूं, आपको अभी पता चला है.
देख देख, ज्यादा होशियारी मत बता. कल से चुपचाप क्लब में आना शुरू कर. चल. शेठ, मी तुम्हाला शेठ म्हणतो म्हणजे तुम्ही मला नोकर नाही समजायचं. अच्छा मेरे बाप, तुझ्या भल्यासाठी सांगतोय. आता ऐक. अरे वा, माझ्या भल्यासाठी. ज्या माणसानं मला जुगार शिकवून जॉकी म्हणून बसवलं तो माणूस माझं काय आणखी भलं करणार आहे. देख भाई, परसों पुलिस आई थी क्लब पे, तेरा पता पूछ रही थी. हो, मग सांगून टाकायचं की बंटी इंडिया एवढ्या पत्त्यावर मला माझं पत्र मिळतं. आणि काय रे, ते पाण्याच्या बाटल्यांचं काय लफडं आहे रे? अच्छा 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 अच्छा, उस सिलसिले में आए थे. क्या बोल रहे थे? अरे मला धमकावून गेलेत. म्हणाले त्याला पाण्याच्या बाटल्यांच्या लफड्यात गप्प राहायला सांगा म्हणून. तुम्ही काय ठरवलंय? अरे बाबा, मग राहा की गप. तू ज्या टेबलावर बसतोस ना, त्या टेबलावरचा दुसरा एक माणूस तशाच एका कंपनीचा मालक आहे, माहित आहे ना? हो काय? मग आता त्याच्याशीच घेऊन त्याला कायमचा कंगालच करतो. हे बघ आता हे पाण्याच्या बाटल्यांचं लफडं संपेपर्यंत माझ्या क्लबमध्ये पाय ठेवू नकोस. आणि हा तुझी लीडर की आहे ना, आता बंद कर. कळलं ना? ए रोक, जरा रोक. तेरा नाम बंटी है क्या? आप लोग कोण हो? तुला काय करायचंय ते? तुझं नाव फक्त बंटी आहे की नाही तेवढं सांग बस. नाही, पण बंटीकडे तुमचं काय काम आहे? धुलाई करनी है उसकी. क्यों? उसने क्या किया है? फार माजलाय तो. डोक्यात हवा गेली आहे त्याच्या डोक्यातली हवाच काढायची आहे एकदा. न मैं उसका दोस्त हूं, मैं उसे बताऊंगा. पण तुम्ही माणसं कोणाची आहात? तुझे क्या करना है? नाही, सहज आपलं पुढे गरज पडू शकते ना. कशासाठी? हेच धुलाई करण्यासाठी, राडा करण्यासाठी. कहा? मैं बाद में बताऊंगा. लेकिन आप लोग मिलोगे कहां पे? ते तुला सांगू शकत नाही आम्ही. मग एवढं सांगू शकाल? बंटीच्या क्लबचा जो मालक आहे त्याच्या मागे कोण लागले? हे तुला कसं कळलं? कारण त्याचा मी जॉकी आहे. ये क्या बोला तू? त्याचा मी जॉकी आहे.